नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. कंबाईन 2024 ची जाहिरात बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत आहोत. इव्हन दो काही विद्यार्थी डिसेंबर 2023 पासून अभ्यासाला लागलेले आहेत, त्याच्याही अगोदर अभ्यास करणारे एक मुलगा आहे. 2024 चा टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याकडे आलेला आहे, पण त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणं अपेक्षित होतं, पण फेब्रुवारीमध्ये जाहिरात काय आलेली नाहीये. त्याच्यानंतर जाहिरात येणार यामध्ये एक दोन महिने गेलेत आणि त्यानंतर आचारसंहिता लागली. एससीबीसीचं आरक्षण लागलं. त्यानंतर राज्यसेवेची सुद्धा होणारी एक्झामची डेट पोस्टपोन झाली. राज्यसेवेची सुद्धा जाहिरात कदाचित नव्याने तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी मिळू शकते. आणि दुसरं म्हणजे कंबाईनची जाहिरात आलीच नाहीये 24ची, तर ती एक्झाम होणार होती 16 जूनला. 16 जून आता पुढच्या महिन्यात 16 जून आहे. एका महिन्याच्या आत कशी ऍड काढणार, कशी जाहिरात काढणार, कशी परीक्षा घेणार, हे सगळ्या गुंतागुंतीचा सध्या गोंधळ घातलेला आहे. एमपीएससी कडनं पण बऱ्याचशा गोष्टी ज्या घडत आहे, सोशल मीडियामध्ये तुम्ही वाचताय सचिव हटाव, कारण बऱ्याचशा एक्झामचे रिझल्ट पेंडिंग आहे, बऱ्याचशा एक्झामचे नियुक्ती पेंडिंग आहे. काही एक्झामचे रिझल्ट लावण्यात खूप उशीर होत चाललेला आहे, म्हणजे एक 2-2, 3-3 वर्ष सुद्धा या एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट लागत. सो अशा बऱ्याच कारणामुळे एमपीएससी वरती बऱ्याच माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं ज्या पद्धतीने एमपीएससीला वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं, नावं ठेवली जात आहे. सो एमपीएससीने हा कारभार बदलला पाहिजे किंवा याच्यावरती मुलांना काहीतरी नोटीस तरी केली पाहिजे, कारण कित्येक दिवसापासून आम्ही सुद्धा फॉलोअप घेतोय. पूर्ण टीम आमच्या सगळे महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि सगळे शिक्षक सुद्धा फॉलोअप घेत आहेत, पण याच्यावरती असं विशेष नोटीस मत काहीच नाही. फक्त प्रोसेस चालू आहे. मोठी जाहिरात आहे, जागा जास्त आहे, 7,000 समथिंग जागा आहे. गट क च्या त्यांचा रिझल्ट लावायला आम्हाला वेळ पाहिजे, उशीर लागतोय, वेगळी कारणं सांगितली जातात. ती कारणं काय आहेत, का उशीर होतोय, मग एक्झाम कधी होऊ शकते, एक्झामचं फॉर्म कधी भरायला सुटणार, कधी एक्झाम होणार, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण थोडक्यात चर्चा करूया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत असाल तर वेल अँड गुड, पण अजूनही अभ्यासाला लागणार असेल तरी सुद्धा तुम्हाला संधी आहे. बरेचसे विद्यार्थी या नवीन म्हणजे एक्झाम देऊन नुकतेच ग्रॅज्युएट झाला असेल, तुम्हाला सुद्धा संधी आहे. सो इग्नाइट अकॅडमीकडनं बरेचसे बॅचेस आपण चालू करत असतो, त्यापैकी एक बॅच आहे 3.0 ची बॅच चालू झालेली आहे. यासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर 7,999 प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला प्रिलिम प्लस मेन्स प्लस पोलीस भरती PSIचं इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला इथे इन्क्लूड असणार आहे. नोट्स तुम्हाला मिळतात, काउन्सिलिंग सेशन तुम्हाला माहिती असेल. सेपरेट एक मी मेंटोरिंग बॅच घेतोय, ज्यामध्ये जवळपास 50+ विद्यार्थी इन्क्लूड आहेत. आजपासूनच ती बॅच चालू होते. मेंटोरिंगची बॅच आहे, सेम अंगणवाडी पर्यवेक्षकीची मेंटोरिंगची बॅच आहे. कंबाईनची बॅच मेंटोरिंगची चालू झाली आहे, आजपासून असणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मेंटोरिंग करायचं, त्यामध्ये मी तुम्हाला टोटल गायडन्स करणार आहे. अभ्यास कसा करायचा, काय वाचायचं, कुठून वाचायचं, किती वाचायचं, PYQ अनालिसिस कसं करायचं, MCQ कसे सोडवायचे, टेस्ट दिलेल्या वेळेत कशा सोडवायच्या, एलिमिनेशन मेथड काय असते, नोट्स कशा काढायच्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी मला प्रॉपर मी सांगणार आहे. तेवढं फॉलो करा, बिंदास राहा. 2024 मध्ये मी सांगेल ते फॉलो जरी केलं तर तुमचे सक्सेसचे चान्सेस काही पटीने वाढणार. ओके, सो आता एक मुद्दा आपण इथे घेऊया लक्षात. बघा, पहिला मुद्दा आहे की जाहिरात येण्यासाठी उशीर का होतोय. आता यामध्ये 2 मुद्दे मी तुम्हाला इथे नोट करून देतो. बघा, पहिला मुद्दा उशीर का होतोय, तर पहिला मुद्दा यामध्ये आहे की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक डिपार्टमेंटकडनं जे मागणी पत्र असतं, एमपीएससी कडे जे मागणी पत्र येतं, ते मागणी पत्र आवश्यक तेवढ्या प्रमाणात आलेलं नाहीये. म्हणजे PSI STI आणि समथिंग ASOच्या जागा फक्त आलेल्या आहेत. SRच्या काहीतरी पत्रक आलेले, बाकीच्या मात्र गट कच्या जागांचं मागणी पत्र नाहीये, AMVIचं मागणी पत्र नाहीये. सो ते मागणी पत्र अजून येत नाहीये गट कच्या जागेचं, त्यामुळे पण एक थांबलेला आहे. हा एक मुद्दा आहे, मागणी पत्र आलेले नाही, त्यामुळे एक मुद्दा आहे की थांबलेला आहे. दुसरा यामध्ये मुद्दा असू शकतो. बघा, दुसरा मुद्दा यामध्ये असू शकतो, आता जे आरक्षण लागू झालं एससीबीचं आरक्षण लागू झालं, 10% आरक्षण आहे. मग यासाठी 10% आरक्षण देण्याबाबतचं आणि बिंदू नामावली पद्धतीने, काय म्हटलं मी, बिंदू नामावली पद्धतीने ह्या जागा देण्यासाठी, म्हणजे समांतर आरक्षण. बघा, समांतर आरक्षणाला कोणाला जागा द्यायच्या, त्या म्हणजे अपंगांना द्यायच्या, फॉर एक्झाम्पल महिलांना किती द्यायच्या आहे, त्यानंतर तुम्ही म्हटलं तर खेळाडूंना किती द्यायच्या आहे, अपंगांना किती ठेवायच्या. आता अपंगांना तर ओव्हरऑल असतात, पण खेळाडूंना किती ठेवायच्या, महिलांना किती ठेवायच्या, त्या संदर्भात किंवा गट क मध्ये जे इतर संवर्ग आहेत, म्हणजे समांतर आरक्षणाचे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, अंशकालीन, यांना जागा कशा द्यायच्या एससीबीसीच्या अंतर्गत, त्या संदर्भातलं त्या डिपार्टमेंटकडनंच हे आलेलं नाही.
म्हणजे जेवढ्या आलेल्या जागा होत्या, जसं की काही जागा, जसं की PSIचे काही मागणी पत्र आलेले आहे, STIचे मागणी पत्र आलेले आहे, ASOचे मागणी पत्र आलेले आहे किंवा SRचे मागणी पत्र आले, मग यांच्यामध्ये सुद्धा हे मागणी पत्रामध्ये सुद्धा त्यांना SC BCचं आरक्षण बिंदू नामावली पद्धतीने कसं द्यायचं आहे याच्याबद्दल काही सांगितलं नाही, कारण ही मागणी पत्र गेल्यानंतर SC BC लागू झालेलं आहे. मग SC BC चे 10% आरक्षण असं तर देता नाही, कोणाला किती देऊन टाका, महिलांना काय देऊन टाका, यांना असं नाही देता येत. सो हे रोस्टर पद्धती बिंदू नामावली पद्धती हे ते डिपार्टमेंटच काढून देऊ शकतं, हे MPSC ला ठरवता येत नाही. म्हणून MPSC ला ऍड देता येत नाही, कारण ऍड द्यायची म्हणजे तर डिटेल्स मध्ये द्यावं लागते, तुमचं समांतर आरक्षण टाकावं लागतं. मग समांतर आरक्षण जागा कोणाला द्यायच्या हे जर MPSC ला दिलेलंच नसेल डिपार्टमेंटनी तर हे उशीर होणारच आहे. आणि आता पुढचा मुद्दा काय, हे सगळं उशीर होण्याचे काय कारण आहे, हे सगळे उशीर होण्याचे कारण काय, मग कारण सांगितली जातात. एक म्हणजे आचारसंहिता. आचारसंहिता एक आहे. आता मागील जर आपण बघितलं निवडणूक आयोगाचं पत्रक आहे की ज्या ठिकाणी मतदान झालेले आहे त्या ठिकाणची नियुक्ती द्यायला हरकत नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं, नियुक्ती तर सांगितलं पण त्याच्या अगोदर त्यांनी क्लिअर केलं, तुमचं जर एक्झाम शेड्यूल असेल तर शेड्यूलनुसार एक्झाम तुम्ही घ्याव्यात, फक्त नियुक्ती मात्र देऊ नये. सो अडचण तर काहीच नाहीये, पण अडचण ही आहे की शेड्यूलनुसार हे जे डिपार्टमेंट आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटचे पद आहे त्या डिपार्टमेंटचे लोक व्यस्त आहेत या आचारसंहितेमध्ये, या मतदान प्रक्रियेमध्ये. सो यांच्याकडनं हे देण्यासाठी उशिरा होत आहे, म्हणून हे MPSC ला ऍड करण्यासाठी उशीर होते. आता याला कोण कारणीभूत आहे, कुणाला दोष द्यायचा, कुणावर बोलायचं, आता तर आपण ज्या चेअरवर बसलेला व्यक्ती आहे त्यालाच बोलणार आहे. बाकीचं आमचं बॅकला तुमचं काय चालतं आम्हाला काय माहिती, आपण बोलतोय फक्त MPSC ला की तुम्ही ऍड द्या वगैरे वगैरे. बाकीचं तुम्हाला माहितीची गोष्टी, MPSC असंही बराचसा उशीर करते म्हणून साहजिक आहे आपण परत ब्लेम त्यांनाच करणार, कारण 2022च्या मुलांचं फिजिकल बाकी आहे, 2022च्या मुलांची नियुक्ती बाकी आहे, 23च्या मुलांचा रिझल्टच बाकी आहे. असे बरेचसे MPSC राज्यसेवेचं फायनल त्यांनी डेट केली नाही आहे. UPSC कशी करते, मग MPSC का करत नाही, म्हणजे अजून तुमचं काय होतं, निगेटिव्हिटी वाढत जाते. आणि आपल्याला समोर जो पर्सन आहे तो म्हणजे MPSC समोर दिसते, घेणारी एक्झाम MPSC आहे. कदाचित काही विद्यार्थ्यांना माहित नसेल बॅकअपला काय असेल, कदाचित काहींना माहिती असेल, पण आम्हाला काय, आम्ही तुमच्याशीच बोलतोय सध्या, तुम्ही समोर आहात आमच्या. मग होतं काय, MPSCचा गोंधळ असा झालाय की पाठीमागचे रिझल्ट इतके पेंडिंग आहे, त्यांचे रिझल्ट लावणं, त्यांचे इंटरव्ह्यू घेणं सगळं ते पेंडिंग आहे. रिझल्ट लावताना चुका झाला तर परत मॅटमध्ये जाता, मॅटमध्ये न्यायालयीन प्रकरण आहे. बरेचसे तुम्ही बघा मागे MPSC नोटीस काढली होती, जवळपास 10 ते 12 एक्झाम आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडखळलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत, स्टे आलाय. मग असाही गोंधळ होतो, म्हणजे तुम्ही रिझल्ट लावून टाकायचा आणि परत ते मॅट प्रकरण परत ते झेलत बसा. मग मॅटमध्ये सुद्धा यांच्या लोकांना जावं लागतं, सगळं त्यांना जाऊन सादर करावं लागतं काय झालंय कसं झालंय. मग हे सगळ्या गोष्टींमध्ये MPSC कडे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सदस्य संख्या फार कमी आहे. का घेत नाही हा मोठा प्रश्न आहे, तुम्हाला मिळत नाही का हाही प्रश्न आहे, काय माहित नाही. पण MPSC सगळ्या ठिकाणी अडकून पडलेले, सगळे सदस्य ठिकाणी अडकून पडलेले आहे. ते सरकारकडे, ते न्यायालयाकडे म्हणतात की आम्हाला वेळ द्या, आम्ही तुम्हाला नाही हे डिटेल्स देतो, म्हणजे त्यांच्याकडे डिटेल्स नाहीये. काय असेल गोंधळ, हा सगळा गोंधळ आहे, गुंतागुंत आहे. म्हणजे आपण जरी MPSC ला बोललो तर MPSC पाठीमागे एवढे गारण इतके प्रकरण आहेत, न्यायालयीन प्रकरण तर विचारूच नका किती चालू आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक एक्झामचं मॅटमध्ये जातो, काय असं आमच्यावर अन्याय तसा अन्याय. आता काही ठिकाणी खरंच अन्याय झालेला आहे, काही ठिकाणी काय माहिती आहे माहिती तरी पण मॅटमध्ये जातात. तर सगळा गोंधळ आहे आणि असा ह्या न्यायालयीन प्रकरण आणि हे सगळं त्यामुळे अडकून पडलेली आहे, बरोबर. मग जाहिरात येण्यासाठी हे मुद्दे जे आहेत हे कारणीभूत याला उशीर होते. आता मग तुमचा प्रश्न की सर ठीक आहे मान्य, काय अडचणी, आचारसंहिता असेल, बिंदू नामावली असेल, डिपार्टमेंट असेल, न्यायालयीन प्रक्रिया असेल वगैरे वगैरे, मग ऍड येणार कधी आहे. मग MPSC याबद्दल आम्हाला क्लिअर का सांगत नाही. MPSC ने एक नोटीस द्यायला पाहिजे होती, ह्या नोटीसमध्ये सांगायला पाहिजे की हे जसं की आता काही दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी सांगितलं काही एक्झामच्या बाबतीत, तसं कंबाईनच्या बाबतीत आम्हाला का सांगत नाही की एक्झाम करणार, त्यात कंबाईनचा त्यांनी उल्लेख नाहीच केला, बाकीच्या ऍडचा उल्लेख केला. मग हे प्रश्न असा अनुत्तरित आहे. त्याची नोटीस बाबत काय, तुम्ही तर फेब्रुवारीमध्ये ऍड देणार होते, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल चाललेला आहे, मे पण चाललेला आहे, आता मे चाललाय, जून 16 जूनला तुम्ही टेंटेटिव्ह डेट दिली. मग तुमचं हे अंदाजपत्रक कशाच्या बेसवर आहे, अंदाज देतात आणि नेहमी अंदाज तुमचे फेल ठरतात. आमचे तरी अंदाज कधी कधी चांगले ठरतात, आम्ही सांगतो कट ऑफ एवढा लागेल, कधी चुकतो आमचा, कधी बरोबर तरी येतो. तुमचे अंदाज दरवर्षी ते अंदाजित वेळापत्रक देतात आणि कधी अंदाजित वेळापत्रकानुसार काहीच होत नाही, बरोबर. मग MPSC ला म्हणणं आहे की तुम्ही ऍटलिस्ट नोटीस काढा, काहीतरी सांगा मुलांना वेळ मिळणार आहे, आम्ही लेट करणार आहोत ह्या महिन्यात, जसं की शक्यता आहे. तुम्ही बघा SSC सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे ना, SSCचं शेड्यूल जर बघितलं तर टेंटेटिव्ह सांगतात ते
जसं युपीएससीने सांगून टाकलं की आम्ही तुम्हाला एक्झाम 16 जूनला घेणार, त्यांनी पोस्टपोन केली, सांगून टाकली डेट. सो मुलांना एक डेट, एक टार्गेट सेट करा, तुम्ही सांगून टाका आमच्या मुलांना टार्गेट सेट लागतं, तुम्ही सांगा तुम्ही ऑगस्टमध्ये घेणार, सप्टेंबरमध्ये एक्झाम घेणार, एक डेट टेंटेटिव्ह सांगा आम्हाला. मग तुम्ही कसं करता हे नियोजन आम्हाला कळत नाही. सो तुमचं नियोजन होत नसलं आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला करून देतो, जसं जमेल तसं. चुकीचं काय ना, मग तुम्ही बघा ते फॉलो करा, नाही का. सो मला म्हणायचं की याच्याबद्दल एमपीएससीने विचार करायला पाहिजे. दुसरं, आता ही कधी येऊ शकते, आता मी एक थोडासा अंदाज तुम्हाला बघा, एमपीएससी तर अंदाज काय देत नाहीये, मी तुम्हाला एक अंदाज देतो कधी येऊ शकते. बघा आता इलेक्शन चालू आहे, शेवटचा टप्पा, 5वा जो टप्पा आहे ना, 5th महाराष्ट्रातला 5वा टप्पा हा आहे 20 मेला. त्यानंतर काय होत आहे, इलेक्शन संपतं महाराष्ट्रातलं. नंतर याचं जे काउंटिंग आहे, इलेक्शनचं काउंटिंग जे आहे ना, मला वाटतं 2 जूनला चालू होतं. आय थिंक 2 जूनच असावे, 2 ते 5 जून समथिंग आहे, 2 जूनला आहे. त्याच्यानंतर मात्र मग हे फ्री होत आहे. आता हे झालं लोकसभेचं. नंतर विधानसभाचा जर विचार केला तर विधानसभाचे जे इलेक्शन लागू शकतं ते माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबरलाच लागू शकतं. आता हा अंदाज मी तुम्हाला सांगतोय, सप्टेंबर ऑक्टोबरला लागेल तर परत इथे तुमची आचारसंहिता लागेल विधानसभेची. आणि तुम्हाला माहिती आहे 1 नोव्हेंबर पासून दिवाळी चालू होत आहे, 1 नोव्हेंबरला दिवाळी. मग दिवाळीच्या आतच तुम्हाला हे इलेक्शन पण घ्यावे लागतील. मग दिवाळीच्या आत जर ही इलेक्शन तुम्ही घाई करणार असाल तर इथे तुम्हाला जो वेळ मिळतो बघा, कोणता वेळ मिळतो तुम्हाला इथे, मे पासून ते वेळ मिळतो तुम्हाला ऑगस्ट पर्यंत. मे ते ऑगस्ट, मे जून जुलै ऑगस्ट, जून आणि जुलै ऑगस्ट म्हणजे 4च महिने तुम्हाला मिळतात. किती, 4 महिने. ह्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला राज्यसेवेची एक्झाम घ्यायची, ह्या 4 महिन्यात तुम्हाला कंबाईनची पण एक्झाम ऍड काढून घ्यायची आहे, इतर ज्या एक्झाम पेंडिंग आहेत त्या पण घ्यायच्या आहे, इतर एक्झामची नियुक्ती पेंडिंग आहे त्या पण द्यायच्या आहे, कोर्टात मॅटमध्ये केसेस चालू त्या पण सॉल्व्ह करायच्या. हा सगळा गोंधळ त्याच्यामध्ये असणार आहे. मग माझ्या माहितीप्रमाणे हा सगळा जर तुम्ही विचार केला तर इथे काय होऊ शकतं, एक्झाम कधी होऊ शकते, तर एक्झाम बाबत एक बॅकग्राऊंड बदलून घेतो, फक्त मी बॅकग्राऊंड व्हाईट घेतो. इथे एक्झामच्या बाबतीत आपण जर एक थोडा अंदाज बांधला तर तुम्हाला अभ्यास करायला थोडासा वेळ किती होतो हे समजण्यासाठी, नियोजन करण्यासाठी बघा, ऍड येऊ शकते तुमची साधारणतः मे तर येण्याची शक्यता फारच कमी आहे. जून मध्ये तुमचे ऍड येण्याचे चान्सेस आहे, जून मध्ये ऍड येण्याचे चान्सेस आहे. आणि तुमची एक्झाम सांगतात जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बघा, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आता मी तुम्हाला अंदाज देतोय बरं का, मी काय एमपीएससी मधला सदस्य नाही, मी काय एमपीएससीचं भविष्य सांगत नाही, सुतोवाच करते, माझा अंदाज तुम्हाला मी सांगतोय. पटला तर घ्यायचा, नाही पटला तर तुम्ही पण सांगत चला अंदाज. मला काय म्हणायचंय, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अंदाज आहे का, कारण सप्टेंबर ऑक्टोबरला होऊ शकतात इलेक्शन आणि 1 नोव्हेंबरला दिवाळी. सो या पिरियडमध्ये एक्झाम घेणं शक्य होणार नाहीये. जसं या लोकसभेची ऍड आपण आचारसंहिता मतदान प्रक्रिया बघितली. सो ऑगस्ट सप्टेंबर होऊ शकतो. तुम्ही जर आता विचार केला तर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर भेटले तर 4 महिने तुम्हाला भेटू शकतात. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि तुमचा जो फ्लो ऑलरेडी चालू आहे तो फ्लो पण टिकवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, नवीन विद्यार्थी असाल तुम्ही तर त्यांना सुद्धा चान्स आहे. या 4 महिन्यात तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करा, जितका शक्य तितका अभ्यास करा. आणि जे जुने विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास करत आहे, आपल्याकडे बॅचला पण काही ऍडमिट झालेले विद्यार्थी ते पण अभ्यास करताय, सो त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा तुमचा फ्लो कमी होऊ द्यायचा नाही, कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा. मी पुढे काही मुद्दे तुम्हाला सांगतो. सो ऑगस्ट सप्टेंबरला एक्झाम होण्याची चान्सेस आहे आणि पुढच्या महिन्यात जून मध्ये ऍड होण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर मग ह्या महिन्यात ऍड येणारच नाही का, आत्ताच तुम्ही विचार करा की ह्या महिन्यामध्ये 20 मे पर्यंत तुम्हाला ऍड येणं तसं अपेक्षित नाहीच आहे. आली तर वेल अँड गुड, पण 20 पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे ऍड येणं अपेक्षित नाहीये, कारण शेवटचा टप्पा इलेक्शनचा आहे आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बिंदू नामोल सगळं अडकलं त्याच्यामध्ये आहे. मग आता तुम्ही जर बघितलं तर ऑलरेडी त्यांनी जाहिरात दिलेली आहे, त्यात काही नाही, फेब्रुवारीला जाहिरात येणार, 16 जूनला आम्ही एक्झाम घेणार, ऑगस्टमध्ये रिझल्ट लावणार आणि तुमची मेन्स 29 सप्टेंबरला होणार आणि तुमची जर बघितली एएम व्हायची 26 ऑक्टोबरला आम्ही घेणार असं त्यांनी सांगितलंय. पण जशी ही एक्झाम पोस्टपोन झाली आहे, जून मध्ये शक्यच नाही होणार, कारण ऍड ऍटलिस्ट तुम्हाला 45-90 दिवस आधी ऍड द्यावी लागते, म्हणजे साधारणतः 2 ते 3 महिने अगोदर ऍड देणं गरजेचं आहे. तो जर विचार केला तर जून मध्ये जर ऍड आली तर एक्झाम तुमची ऑगस्ट मध्ये होणार, सप्टेंबर मध्ये रिझल्ट लागणार आणि साधारणतः परत तसं इथे त्यांनी मेन्स एक्झाम पण दिली आहे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, जुलै ऑगस्ट 2 महिने दिली. तर इथे जर बघितलं आपण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ही डिसेंबरला किंवा जानेवारीला तुमची मेन्स होण्याचे चान्सेस आहेत. टेंटेटिव्ह अंदाज मी तुम्हाला सांगितलाय. सो ज्यांना पडतो हा अंदाज घ्या आणि अभ्यास चालू ठेवा. आता तुम्हाला घेऊन जातो की ह्या अभ्यासाचं नियोजन तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत आहात,
सो आम्ही अभ्यास करतोय, ह्या गोष्टीमुळे आम्ही पेंडिंग पडलो, आता आम्ही अभ्यासाचा प्लॅन कसा करायला पाहिजे किंवा कसा असावा. बघा मी दोन्ही विद्यार्थ्यांना सांगतो, जे ऑलरेडी अभ्यास करत असतील त्यांनाही सांगतो, जे ऑलरेडी नव्याने जर अभ्यास करणार असतील त्यांनाही सांगतो. आणि नेहमी मी सांगत असतो, नवीन असलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो किंवा जुन्या विद्यार्थ्यांना सांगतो, जिथे मार्गदर्शकाची भूमिका महत्वाची वाटत असेल तिथे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. कारण मार्गदर्शक तुमचा हा जो वाट आहे ती सुकर करतो, लवकर तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. सो ही मदत नक्की घ्या. तुमच्या आजूबाजूला असेल किंवा आमच्यासारखी इग्नाइट अकॅडमीची टीम पण तुम्हाला मदत करते. तर स्टडीचा प्लॅन कसा असावा हे 2 विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो. 2 कोणते विद्यार्थी म्हटलं, जे नवीन असेल ते पण, न्यू असेल ते पण सांगतो मी तुम्हाला. न्यू असेल त्यांनाही सांगतोय आणि जे ओल्ड विद्यार्थी असेल त्यांनाही सांगतो. बघा एक साधारणतः प्लॅन असतो, अभ्यासाचा एक साधारणतः प्लॅन असतो. यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या, जसं की पहिलं, कंबाईनची जर परीक्षा बघितली, आता ज्या अभ्यास करावा तुम्ही तर कोणता करावा, फक्त पूर्व परीक्षेचाच करावा. पूर्व परीक्षेचा अभ्यास करा, मेन्सचा करू नये. आणि तुम्हाला माहिती आहे की पूर्व आणि मेन्सला जवळपास 60-70% सिलेबस तोच आहे. जो प्रिलिमला करणार हा तोच मेन्सला, फक्त थोडासा तुमचा फोकस बदलतो. त्या प्रकरणानुसार, चॅप्टरनुसार तुमचा फोकस थोडा बदलतो. मेन्सला थोडं महाराष्ट्रात जास्त आहे, जग आणि भूगोल कमी आहे. म्हणजे ते इकॉनॉमिक्स असू द्या, तुमचं पॉलिटी असू द्या, तुमचं जॉग्राफी असू द्या, हिस्ट्री असू द्या, थोडासा तो फोकस तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पण आता फक्त प्रिलिम बद्दल बघतो. प्रिलिम जर बघितली तुम्हाला तर 100 गुणांची असणार आहे. 100 गुणांची प्रिलिम आहे. बाकीकडे मी जात नाही तुम्हाला घेऊन. तर प्रिलिमचा सिलेबस किंवा पॅटर्न तुम्हाला माहिती असेलच. 100 प्रश्न आहे, 100 मार्कांसाठी आहे. पदवीपर्यंतची प्रश्नांची पातळी आहे. मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमामध्ये 1 तास कालावधी MCQ आहे. याला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे कंबाईन 2024 साठीची. आता पेपर जर बघितला, तुम्हाला 8 सब्जेक्ट अभ्यासायचे. इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. 8 सब्जेक्टला तुम्हाला 100 प्रश्न आहे. आता हे 100 प्रश्न कसे तुम्हाला ऑलरेडी मी बायफर्गेट करून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. समजा प्रत्येक घटकावरती जर विचार केला तर तुम्हाला प्रश्न जे विचारले जातात हे प्रत्येकावरती 15-15 प्रश्न येतात. 15-15 चालू घडामोडी 15, राज्यशास्त्र 10 प्रश्न येतात, सामान्य विज्ञान 15, अंकगणित आणि हे दोघां मिळून 15. फक्त इथे राज्यशास्त्राला 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर थोडं मागे पुढे होऊ शकतं, पाठीमागे झालं आहे थोडे प्रश्न, पण आता मागे पुढे होण्याचे चान्सेस आहेत. असू शकतं, होऊ शकतं, पण साधारणतः ढोबळ मारणे हा मुद्दा लक्षात घ्या. आता इथे अभ्यास करताना बघा, नवीन जर असाल तुम्ही तर अभ्यास कसा केला पाहिजे यामध्ये तुम्हाला मी काही पॉईंट ऍड करून देतो. नवीन जर असाल तर तुमच्या अभ्यासाची प्रोसेस कशी असावी लागेल ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा एक साधारणतः मी नेहमी सांगतो, हे 7 फॉर्म्युले बघा, सगळ्यांनी हे अप्लाय करायला हरकत नाहीये. हे 7 फॉर्म्युले मी नेहमी सांगत असतो. अभ्यासक्रम नवीन जर असाल तुम्ही तर तुम्हाला अभ्यासक्रम एकदा प्रॉपर फॉलो करायला पाहिजे, प्रॉपर बघितला पाहिजे, प्रत्येक विषयाचा बघितला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस होतं काय, तुमचा सिलेबस आणि एक्झामला विचारले प्रश्न हे जर बघितले तर सुसंगतपणा येत नाही. सर हे तर बरंच काही विचारतात, बरंच वेगळं विचारतात, आउट ऑफ द बॉक्स पण विचारतात. कारण अभ्यासक्रम बघितला तर अभ्यासक्रम फक्त 2-3 ओळीतच दिलेला आहे. ह्या 2-3 ओळीचा अभ्यासक्रम हा सर किती सोपा आहे, अभ्यासक्रम 2-3 ओळीचाचे, पण तो वास्ट खूप आहे. काही विचारला जाऊ शकतो. भारताचा भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल कसं करायचं, महाराष्ट्र आपण सामाजिक आर्थिक भूगोल कसं करायचा आपण. सो त्याच्यात खूप मोठा आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय हे भूगोल तुम्हाला करायचे. मग अभ्यासक्रम जर बघितला तर त्याला जोडी तुम्हाला ही गोष्ट करणं गरजेचं आहे. हे दोन्ही गोष्टी ह्या प्रायमरी लेवलला खूप गरजेच्या आहे. जो विद्यार्थी इथे करत असाल किंवा जुने विद्यार्थी, मग लक्षात घ्या, तुम्ही जर हे फॉलो नसेल केलं ना तर प्रॉब्लेम हाच आहे, तुम्ही अभ्यास तर खूप करतात पण इथे सक्सेस होत नाही. सो ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहे. नंतर तिसऱ्या गोष्टीकडे तुम्हाला जाणं योग्य असेल तर जा, नसेल तर नाही गेलं तरी चालतंय. स्टेट बोर्डचे पुस्तकं, आता वेळ बघितला असं फार कमी आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकातूनच बरेचसे पुस्तकं मार्केटमध्ये रेफरन्स बुक पण आलेली आहे. स्टेट बोर्डचा रेफरन्स घेऊन ते मार्केटमधले बुक्स आहे. सो आत्ताच्या घडीला जरी एक्झाम 4 महिन्यावर असेल तर स्टेट बोर्ड वाचणं मला तरी वाटतं योग्य राहणार नाही. ऑलरेडी तुम्ही वाचला असेल तर वेल अँड गुड, पण आता ते वाचण्यात जास्त वेळ घालू नका. तुम्हाला जरी कोणी सांगितलं असेल की सर स्टेट बोर्ड हे ऑथराइज आहे, बरोबर ऑथराइज आहे, वाचले पण पाहिजे, पण वेळ आता तेवढा नाही आपल्याकडे. 7-8 महिने जर असते तर आपण एखादा महिना दिला असता स्टेट बोर्डला, पण तेवढा वेळ नाही आहे. सो स्टेट बोर्ड स्किप केलं तरी चालतंय, पण तुम्हाला वाटत असेल वाचायचं मला तर वाचायला हरकत नाही. आणि मात्र याच्यावरती खूप जास्त वेळ द्या. संदर्भ साहित्य खूप जास्त वाचा. संदर्भ साहित्य पण तुम्ही ऑथराइज घ्या, कारण मार्केटमध्ये बरेचसे बुक आहे. सगळेच बुक ऑथराइज म्हणता येणार नाही किंवा सगळे बुक चांगले असतील असं काही सांगता येत नाही. रंगीत संगीत खूप असतात पण ते काही उपयोगाचे नाही. सो
डेटा प्रॉपर देणारे पुस्तकं तुम्ही वापरला पाहिजे. याच्याबद्दलचा पण माझा व्हिडिओ पाठीमागे आहे, कोणते पुस्तकं रेफरन्स म्हणून वाचले पाहिजे ते बघा एकदा, कम्पेअर करा. दुसरं, हे तर मी आवर्जून सांगेन सगळ्यांनीच केलं पाहिजे, नोट्स 100% काढा, तुमच्या भाषेत काढा. कारण जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत नोट्स काढता येत नाही. साध्या साध्या नोट्स काढा, पायचार्ट काढा, बॉक्स काढा, गोल काढा, जे डायग्रामॅटिक काढा, इमेज काढा, मॅप काढा, याच्यावरती तुम्हाला नोट्स काढता आल्या पाहिजे. त्याला काय होते, त्या नोट्स वरनं ना तुमचं रिव्हिजन फार सोपं जातं, पटकन होतं. सो ते असणं गरजेचं आहे. आणि फार महत्वाचा, मला व्हेरी IMP मध्ये व्हेरी IMP तुमच्या एक्झाम मध्ये हा खूप महत्वाचा घटक आहे. टेस्ट सिरीज किंवा MCQ प्रॅक्टिस जबरदस्त करा, खूप जास्त करा. मी तर सांगतो याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण घेतलेले मी. काय तुमच्या विकनेस वरती काम करा. म्हणजे दररोज तुम्ही PYQ सोडवले पाहिजे. दररोज झोपण्याच्या अगोदर दिवसभरात जेवढा अभ्यास करणार त्याच्यावरती टेस्ट तुम्ही सोडवले पाहिजे, MCQ सोडवलेच पाहिजे. याच्यावर बघा युट्यूबला आमची टीम पूर्ण हे सेशन घेत असते. ऍटलीस्ट त्या सेशनला जॉईन होत चला. दररोज 3 वाजता माझं सेशन असतं. सेशनला जॉईन व्हायचं आणि MCQ प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. जमता का? मला जमत असेल तर वेल अँड गुड, नसेल जमत तर त्या विकनेस वरती काम करा आणि तुमची ग्रोथ अजून करा. हे सगळे फॉर्म्युले 7 फॉर्म्युले तुम्ही जर अप्लाय केले ना, प्रॉपर अप्लाय करा. प्रॉपर नुसते हा सर मी तर करतोय, हे सगळं मी तर करतोय सर, नाही. तुम्ही करताय पण ते प्रॉपर होत नाहीये. सगळेच करता पण प्रॉपर होत नाही, म्हणून तुमचं सिलेक्शन म्हणा किंवा तुमचा रिझल्ट येत नाही. आता यामध्ये काही मुद्दे मी ऍड ऑन करून तुम्हाला सांगतो. एक थोडासा मुद्दा आहे बघा. एक नेहमी सांगतो मला, कोणतंही काम आयुष्यात, कोणतंही काम जर तुम्ही करत असाल ना, तर पहिली गोष्ट त्यांचं काय, मानसिकता व्यवस्थित ठेवा. तुम्ही ती एक्झाम, तुम्ही ते काम 100% करू शकता, ही मानसिकता ठेवा. सुरुवातच तुमची नैराश्यातून होते, सुरुवातीच निगेटिव्हिटीमध्ये होते. सुरुवातीलाच तुम्ही निराश असतात की सर मला माहिती आहे खूप मुलं असतात, खूप मुलं कॉम्पिटिशन करतात, किती हुशार मुलं असतात, त्यांना होत नाही सर, मला कसं, मग देऊच नका. जर अशी मानसिकता असेल तर देऊच नका. मानसिकता प्रॉपर सर काही असू द्या, आतापर्यंत माझा इतिहास काही असू द्या, पण ह्या एक्झामसाठी, माझ्या पुढच्या येणाऱ्या करिअरसाठी, भविष्यासाठी मी एक्झामचा प्रॉपर अभ्यास करणार, समजून घेणार आणि मी करून दाखवतो. कारण माझ्यासारखे स्कॉलर विद्यार्थी पण होते आणि माझ्यासारखे विद्यार्थी पण ह्या एक्झाम मध्ये होते. दोघांनी इथे पोस्ट मिळवलेल्या आहेत. सो ज्यांनी मानसिकता प्रॉपर ठेवली, पॉझिटिव्हिटी ठेवली आहे आणि अभ्यास केला, त्याने सक्सेस मिळवलेच आहे. पण नैराश्यातून मानसिकता जर खराब असेल तर होणार नाही. तर तुम्हाला मी उदाहरण नेहमी सांगतो, हा जो हत्ती असतो ना, ह्या हत्तीचं उदाहरण मी नेहमी सांगतो. ह्या हत्तीला लहानपणी ना एक छोट्याशा दुरीने, लहानपणी ना त्याला साखळी बांधतात. लहान असताना छोट्या हत्तीचं पिल्लू साखळीने बांधतात. म्हणजे 2 पायाला साखळी बांधतात, गळ्याला साखळी बांधतात आणि मोठ्या काय खुटीला म्हणा किंवा झाडाला बांधून ठेवतात. तो हत्ती लहान असताना खूप प्रयत्न करतो सोडायचा, पण सुटत नाही. मग एक मानसिकतेची बनते की मला हे तोडता येत नाही, मला इथून सोडता येत नाही, मला इथे जागेवर उभं राहावं लागेल, विनाकारण मला त्रास होतो, गळ्याला त्रास होतो, पायाला त्रास होतो. सो नको बाबा, मी सुटू शकत नाही, एका जागेवर थांबतो. अशी मानसिकता त्याची बनते. तो हत्ती मोठा झाला ना, मोठा झाल्यानंतर त्या हत्तीला साध्या सिंपल दुरीने छोट्याशा खुटीला बांधून ठेवता, जागचा हलत नाही. काही माहूत तर काय करतात, फक्त ऍक्शन करता, बांधायची, बांधत नाही, पण जागेवर उभा राहतो हत्ती. का? त्याची मानसिकता बनलेली असते की मला कोणी हलवू शकत नाही, मी हलवू शकत नाही. सो तुम्ही पण लक्षात ठेवा, आतापर्यंत तुमचा इतिहास काय आहे तो सोडा. तुम्ही इतिहास बनवू शकता, घडवू शकता आणि इतिहास बदलू पण शकता. सो कामाला लागायचं नाही, असं कामाला लागायचं की आतापर्यंत केलं नाही असं कामाला लागायचं. आतापर्यंत केलं नाही, भविष्यात पण करणार नाही, इतकं जबरदस्त काम उभं करतो, भविष्यात मला काहीच चिंता राहणार नाही, असं काम करायला पाहिजे. अशी मानसिकता बदलून तुम्ही या. अजून महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की तुम्ही आतापर्यंत अभ्यास कसा केलेला आहे, कसं केलाय. बरेच विद्यार्थी सर अभ्यास झालाय, खूप केलाय, काय वाचू सर, परत वाचू सर, तेच वाचू सर, पुस्तक घेतलं की मला वाटतं सगळं वाचून झालंय. मग सर तुम्हाला काय नवीन विद्यार्थी, जुने जे विद्यार्थ्यांना असं वाटू शकतो की सर बसलो की अभ्यास तेच वाटतं. तर काय करा तुम्ही, घ्या टेस्ट घ्या सोडवायला. सपोज मी जॉग्राफी तुम्हाला शिकवतो, जॉग्राफीच्या माझ्या टेस्ट भरपूर अवेलेबल आहे. टेस्ट घ्या, सोडून दाखवा, टायमिंग मध्ये सोडवा किंवा अशा सोडून दाखवा. सोडवल्या 10 प्रश्न सोडून झाले की 10 पैकी किती बरोबर आहे, 10 पैकी 10 बरोबर असेल तर वेल अँड गुड, खूप चांगला अभ्यास. 10 पैकी तुमचे जर 4, 5, 6, 7, 8 बरोबर तर बाकीचे चुकत असेल तर मात्र तुम्हाला चुकीवर लक्ष द्यायचं. का चुकताय याच्यावर लक्ष द्यायचं. दुसरा मुद्दा काय, डिस्टन्स सोडवले पण नंतर टाइम लावून सोडवा, प्रेशर घेऊन सोडवा. मग टाइम आणि प्रेशर याचं जर एकत्रीकरण करून तुम्ही पेपर सोडत असाल तर काय सिली मिस्टेक होतात, काय चुकतं, टाइम चुकतो, टाइम मिळतो का, टाइम मॅनेजमेंट होतो का, एलिमिनेशन मेथड जमते का, प्रश्न उत्तर देता येतं का. परत त्या विकनेस वरती काम करा. बघा प्रत्येक स्टेपवर तुम्हाला तुमचा विकनेस सापडेल. तुम्ही चाला, फक्त तुम्ही चालायला लागलात की सगळं समजतंय, सगळं जुळून येत आहे. सो नवीन विद्यार्थ्यांना सांगतो, जुन्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही जसा अभ्यास केलाय तसा परत एकदा रिझल्ट येणारा अभ्यास असावा आपला. अभ्यास म्हणजे मला इतरांना, माझ्या जवळच्यांना, माझ्या आईवडिलांना, माझ्या घरातल्यांना मला बरं वाटावं म्हणून मी 8 तास अभ्यास करतो, खूप झाला नाही. रिझल्ट ओरिएंटेड 3च तास करा हवं तर तुम्ही, 4च तास करा हवं तर तुम्ही, पण रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करता आला पाहिजे. बाकीचं सोशल मीडियामध्ये काय चाललंय, कोण काय म्हणतंय, ऍड येणार नाही ऍड, तिकडे चर्चेत बसू नका. दिवसातनं काय अर्धा तास द्यायचा तेवढा फक्त चर्चेला द्या, काय चाललंय बघा फक्त.
बाकी मात्र अभ्यासावर फोकस करा. अभ्यास सोशल मीडियावर पण असताना तुम्ही अभ्यासाकडे बघा. युट्यूबवरती याल तुम्ही तर इग्नाइट अकॅडमीचे सगळे चॅनलवरती तुम्ही बघा, तुम्हाला कंटेंटच आम्ही देतोय, इन्फॉर्मेशन आणि कंटेंट देतो. सो त्याच्याकडे लक्ष द्या, तेवढंच बघा, बाकी काय बघू नका. बाकी तुमचा अभ्यास चालू ठेवा, बाकी काही करायची गरज पडणार नाही. कसा अभ्यास केला सोडून द्या. आतापासून जर तुम्ही काढला अभ्यासाला वेळ तर तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. दुसरा मुद्दा यामध्ये आहे की परीक्षेची पद्धत नीट समजून घ्या बरं का. हे मुलांना माहितीच नाही. एमसीक्यू असं वाटतं की खरं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे सर. काय प्रश्न इथे उत्तर द्या, टिक करायचं. अरे नाही होत, तरी पण नाही सक्सेस होत. इथे गॅम्बलिंग चालत नाही, इथे रट्टा चालत नाही, इथे तुक्का चालत नाही. लक्षात घ्या, तो चालणारच नाही, 100% चालणार नाही. आत्मविश्वास ठेवा. एखादं झाड सिमेंटच्या जंगलात, सिमेंटच्या भिंतीवर, सिमेंटच्या बंगल्यावरती झाड उगवतं, त्याला पाणी कुठून आहे, त्याला खत कुठून आहे, तर एवढ्या उन्हात आणत ते उगवतं. म्हणजे लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जबरदस्त असावं लागेल. तुम्ही 0 जरी असाल ना तरी कॉन्फिडन्स मात्र इतका असावा लागेल की तुम्ही या एक्झामला क्रॅक करू शकता. लक्षात घ्या, हा कॉन्फिडन्स या झाडाकडनं घ्या. कसं वाढतंय, कसं उगवतंय, लक्षात घ्या. अजून मुद्दा सांगायचा म्हटलं तर सातत्य. तुम्हाला माहिती आहे, जिमला जर तुम्ही जात असाल, तब्येत जर तुम्हाला बनवायची असेल तर तब्येत बनवायला एक दिवस जिमला गेला आणि 10 तास जिम मारलं, होईल का तब्येत? नाही होणार. डेली जावं लागतं, दररोज सातत्य ठेवावं लागतं. 1 महिन्यात जाऊन तब्येत बनत नाही, 1 महिन्यानंतर परत तुमची तब्येत वाढू शकते, शक्यता आहे. सो सातत्य दररोज पाहिजे. तब्येत जर बनवायची असेल तर सातत्य लागतं, हे मी सांगायची गरज, तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही जिम मध्ये जाऊन बघा, तुम्ही केली पण असेल. सो अभ्यासाला सुद्धा सातत्य करावं लागेल. अभ्यासाला सातत्य नाही ठेवलं तर कसं शक्य आहे? ब्रेनला, जसं तुमच्या बॉडीसाठी दररोज खाता तुम्ही, पितात, पाणी पितात तुम्ही, दररोज चालतात तुम्ही, बोलतात तुम्ही, सोशल मीडिया बघतात, त्या प्रत्येक अवयवाला तुम्ही वापर करतात. याचा वापर कसा करताय? याचा वापर म्हणजे याला घासा, याला काम द्या, याला चालना द्या, याला काम द्या, कंटिन्यू मध्ये ठेवा. हे तुमचं जबरदस्त प्रोग्रेस करून देणार. सो याला कामात ठेवा, याला शांत ठेवू नका, इतरत्र ठेवू नका, ज्याच्यातनं काही उत्पादकता नाही अशा गोष्टींमध्ये याला वाया घालू नका. सो सातत्य खूप गरजेचं आहे आणि तुमचं वातावरण जबरदस्त असावं लागेल. मेंढी बकऱ्यांसारखं वातावरण नकोय. जर एखादं वाघाचं बछडं मेंढरांमध्ये सोडलं तर मेंढरासारखंच नेमे करतं, आणि मेंढीचं बछड जर वाघांमध्ये सोडलं तर वाघासारखंच कदाचित डरकाळी फुडू शकतं. सो तुम्हाला हे करायचंय, जर तुम्ही असं समजत असाल तर हे करायचंय, असं असाल तर हे कधीच करायचं नाही. तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, तुम्ही कोण आहात, तुमच्या सगळी शक्ती. जर एखादा तुमच्या सारखाच विद्यार्थी महाराष्ट्रातला एखादी एक्झाम क्रॅक करू शकतो, अधिकारी होऊ शकतो, तर तुम्ही पण होऊ शकता. तुमच्यासारखे एक्झाम्पल, तुमच्यासारखं बॅकग्राऊंड असणारे, तुमच्यासारखी परिस्थिती असणारे एखादा विद्यार्थी जर एक्झाम क्रॅक करू शकत असेल तर तुम्ही सुद्धा ती एक्झाम क्रॅक करू शकता. ही मानसिकता लक्षात ठेवा. त्यासाठी तुमचं वातावरण चांगलं असावं लागेल. पॉझिटिव्ह वातावरण ठेवा. विनाकारण चर्चेत सहभागी होऊ नका. निगेटिव्ह पर्सन पासून दूर राहा. पॉझिटिव्ह लोकांजवळ राहा, ज्यांचे वाईब चांगले वाटतात तुम्हाला, जे पॉझिटिव्ह वाटतं तुम्हाला, ज्यांच्याशी बोलल्यानंतर खूप कॉन्फिडन्स येतो, मानसिकता बदलते, खूप बरं वाटतं, खूप जो उत्साह येतो, त्या लोकांच्या बरोबर राहा. नसेल अशी माणसं तर एकटेच राहा. तुम्ही स्वतःला सांभाळा. तुम्ही तुमचे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. तुमचे सगळ्यात जवळचे मोटिवेटर कोण आहे? तुम्ही स्वतःच आहात, बाकी सोडून द्या. सो हे पण लक्षात ठेवा. जाता सांगू इच्छितो की बिलिव्हिंग इन युअर सेल्फ इज द फर्स्ट सिक्रेट टू सक्सेस. मी तुम्हाला आत्ताच बोललो, स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचा स्वतःवरती विश्वास हाच तुमच्या सक्सेसचं पहिलं सिक्रेट आहे. मग फेलियर आणि सक्सेस यांच्या दरम्यान एकच दरी आहे, ती म्हणजे लर्निंगची आहे. लर्निंगनीच ही दरी पार केली जाऊ शकते. लर्निंगनीच तुम्ही सक्सेस होऊ शकता, स्पर्धा परीक्षेत सुद्धा आणि तुमच्या लाईफ मधल्या इतर गोष्टीत सुद्धा. दररोज अपडेट व्हायचा प्रयत्न करा. तुम्ही काल जे जगलात तेच आज जगत असाल तर कालच्या जगण्याला, कालच्या 24 तासाला काही अर्थ नाही आहे. सो उद्याच्या गोष्टींची तुम्ही विचार करता. उद्या तुमचं जग कसं असेल, उद्या तुमचं आयुष्य कसं असेल, उद्या करिअर कसं असेल, हे तुम्ही आजचा दिवस, आजचा वेळ कसा घालवता याच्यावरती डिपेंड आहे. हे विसरू नका. हे पास्ट मध्ये काय केलं ते सोडा, आता काय करता याच्यावर डिपेंड तुमचा उद्या असणार आहे. उद्या काय केलं त्याचं डिपेंड परवा असणार आहे. सो लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झामला जर चांगलं तुम्हाला एक्झामला क्रॅक करायचं असेल आणि एक पद घ्यायचं असेल, एक पोस्ट घ्यायची असेल, तर तुमचा अभ्यास हा जबरदस्त असावा लागेल. किती जबरदस्त की त्या देणाऱ्याला सुद्धा देऊन टाकावा लागेल. अरे याचा एवढा प्रयत्न, एवढी मेहनत आहे, एवढं हा करतो, त्याला द्यावंच लागेल. इतकं जास्त तुम्ही मेहनत ठेवायचा प्रयत्न करा. हे 7 फॉर्म्युले तुम्ही नक्की फॉलो करा आणि नेहमी लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो, हा माझा आवडता मुद्दा आहे, तुम्हाला या गोष्टीवरती काम करायचं. तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे, की चेन अखंड आहे. तुमचा अभ्यास चांगला आहे, पण अभ्यासामध्ये कोणता तरी घटक जो आहे ना तो वीक आहे, आणि या वीक घटकावरती काम करायचं, ह्या विकनेसवरती काम करायचं आहे. ह्या विकनेसवरती काम केलं ना, हे खूप स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे तुमचा सक्सेस जो आहे ना, सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. फक्त काय करा, तुम्ही याच्यावरती काम करा. पण हे कुठे वीक आहे हे तुम्हाला कळत नाहीये. त्यासाठी तुम्हाला सांगतो, एमसीक्यू सोडवा, पीवायक्यू सोडवा. अभ्यास 8-8 तास केला म्हणजे तुम्ही स्ट्रेंथ वाढली तुमची असं होत नाही. ही एक्झाम ज्या माध्यमातून होते ना, त्या माध्यमातून स्वतःला काय करा,
तोलून बघा, त्याला म्हणतो ना आपण, त्यातनं इन्सर्ट करून बघा, जाऊन बघा, करून बघा, अनुभव घेऊन बघा. जावे त्याच्या वंशा, पाण्यात मासा श्वास घेई कैसा, जावे त्याच्याकडे तेव्हा जावे त्याच्या वंशा. त्याच्या वंशात गेल्यावर ते कळतं की मासा पाण्यात श्वास कसा घेतो. तसं एक्झामच्या बाबतीत नुसता अभ्यास तर करताय, चांगली गोष्ट आहे, पण एक्झामसाठी तुमच्या विकनेसवर काम करा. MCQ PYQ सोडवा, काय विकनेस लिहून ठेवा, त्याच्यावरती काम करा. अशीच तुमची ग्रोथ होणार, तशी ग्रोथ होणार नाहीये. सो हे सगळे मुद्दे नीट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय. आता जे ओल्ड विद्यार्थी अभ्यास करतो त्यांना मी सांगतो की तुमची मानसिकता, तुमचं वातावरण असं, तुमचा कॉन्फिडन्स असू द्या, हा सगळा सातत्य असू द्या, हे बिघडू देऊ नका. फ्लो कंटिन्यू ठेवा. फ्लो कंटिन्यू ठेवला तर एक दिवस सक्सेस मिळणार आहे. मेंटॉरिंगची बॅच यासाठी सेपरेट घेतलेली आहे. तुमचं वीकली शेड्यूल काय असावं, डेली काय असावं, किती विषय वाचावे, दिवसभरात कसे वाचावे, नोट्स कशा काढावे, MCQ कसे काढावे, यासाठी मेंटॉरिंगची बॅच आजपासूनच चालू झालेली आहे. सो तुम्हाला शक्य असेल तर फक्त 99 रुपये फी आहे त्याची. 99 GST समथिंग पकडलं 110 रुपयेपर्यंत जाईल कदाचित, एवढीच फी आहे. त्यामध्ये मात्र तुमचा पूर्ण प्रॉपर अभ्यास मी करण्याबाबतचे सगळे गायडन्स तुम्हाला मी करणार आहे. ते जर फॉलो केलं तर चान्सेस तुमचे खूप मोठ्या प्रमाणात वाढणारे, सक्सेस होण्याचे. सो तुम्ही पण जॉईन व्हा, तुमच्या विद्यार्थ्यांनाही सांगा, तुमच्या मित्रांनाही सांगा. सो जाता परत एकदा सांगू इच्छितो, या संदर्भात इग्नाइट अकॅडमीची बॅच आपली 3.0 ची चालू झाली आहे. ऑफलाईन ऑनलाईन बॅच आहे, ऑनलाईन लाईव्ह पण आहे, रेकॉर्ड पण आहे. नक्की जॉईन करायचा. फायदा तुम्हाला होत असेल तर नक्कीच करून घ्या. ऑलरेडी तुम्ही अभ्यास करत असाल तर सातत्याने कंटिन्यू ठेवा. मी सांगितलेले मुद्दे लक्षात घ्या. आता पुढच्या एका सिरीज मध्ये तुम्हाला मी हे पण युट्यूबला पण सांगेल की साधारणतः आठवड्यातनं दिवसातनं किती सब्जेक्ट, किती वेळ, कोणता सब्जेक्ट कधी, सकाळी दुपारी संध्याकाळी, अभ्यास पद्धत कशी असावी, नोट्स काढणं, MCQ सोडवणं, PYQ सोडवणं, टाइम लावून सोडवणं, नोट्स त्या सब्जेक्ट मधले कोणते टॉपिक महत्वाचे इम्पॉर्टंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला असे युट्यूबवर सांगतो. पण मेंटॉरिंगला स्पेशल एक फ्लो मध्ये ते सांगणार आहे. सो नक्की भेटूया आपण मेंटॉरिंग बॅचला पण आणि युट्यूबला पण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.